आज बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो आहे आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे ते बघायला मिळतं आहे. या निमित्त आज बैलाची सजावट केली जाते. बैलाला आज संपूर्ण विश्रांती जी आहे ती देण्यात येत आहे आणि आपण अहिल्यानगरच्या सातपुते कुटुंबामध्ये आहे तिथे त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात दरवर्षी बैलपोळा साजरा केला जातो. कशा प्रकारे हा बैलपोळा असतो त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल कशा प्रकारे बैलपोळा पण साजरा केला जातो? आता बैलपोळा हा आमच्या घराण्यात पहिल्यापासून वडिलापासून, आमच्या चुलत्यापासून, पणजोबापासून खूप आनंदी उत्सव साजरा केला जातो बैलपोळ्याचा. तर आता त्यांना धुणं आलं, त्यांचं सगळं आवरणं, त्यांना 8 दिवस, 10 दिवस आम्ही आराम देतो. त्यांना काही काम करून घेत नाही का. त्यांना आता धुतल्यानंतर आता आम्ही त्यांना सजवून-बिजवून सगळं मिरवणूक काढणार. सीडी वगैरे आम्ही लावलेला असतो. जे ही जी परंपरा जी लोप पावत चाललेली आहे बैलाची, ती आम्ही जपत आलेलो आहे. तो आम्हाला छंद आहे, आवड आहे. आमच्याकडं गोठा-बिठा असल्या कारणाने आम्ही हे हौसाने 2 बैल सांभाळतो. तर ह्यावेळेस तर आमच्याकडे आत्ता 4 बैल आहेत. असं. महिलांची नेमकी तयारी कशी असते दरवर्षी वयानिमित्त? आनंदाने राहते. आत्या आमच्या सांगतात का व्यवस्थित म्हणजे नाही का बैलाचं खांदे हे करायचे, परत त्यांचे दृष्ट काढायची. आल्यावर आल्यावर घरी दृष्ट आणि ते काढतो आम्ही त्यांची. नैवेद्य दाखवतो एवढं. निश्चितच आपण बघू शकतो, की मोठ्या आनंदामध्ये हा सण जो आहे तो साजरा करण्यात येतो. दीदी काय सांगाल कशी उत्सुकता असते तुमच्याकडे सगळे बैलपोळ्याची? सगळे आनंदात असतात. सगळे उत्सुक असतात, की बैलपोळा आपला दिवाळीपेक्षाही छान होत असतो. निश्चितच दिवाळीपेक्षाही मोठा सण जो आहे तो बैलपोळ्याचा शेतकऱ्यांसाठी असतो अशा भावना ज्या आहे त्या सातपुते कुटुंबाने व्यक्त केलेल्या आहे. कॅमेरा कॉन्व्हर्सर कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.